सकाळ सकाळ बैलासारखा उठलो, तयार झालो, कारण घरातली कॉलेजला हाकली होती, थोडं काम होतं. पांढरा पुडरीसारखा शर्ट घातला आणि निघालो. बघा गोट्यातली बैलं कशी बाहेर निघतात तशी सगळ्या गाड्या एका सनाट निघाले. काय विचार नाही काय नाही, सर एका मागं एक गाड्या एकदम स्पीडमध्ये. मग हा काका बघा सातबाराच त्यांचा आहे, डायरेक्ट रॉंग साईडने गाडी. मग निघालो पुढं तर दिसली आमची PMPLची AC बस डायरेक्ट बंद. काय विचारलं झालं काका तर काहीच काका सांगा. मग ट्रॅफिकमधनं वाकडी तिकडे वाट काढत सर आमच्या कॉलेजच्या बॅक गेटने एंट्री मारली. आमचं कॉलेजचं कॅम्पस तसं लय मोठं आहे, कधी तर टूर देऊ आम्ही तुम्हाला कॉलेजचा. मग गेलो सर कॉलेजकडं. मग तिकडनं मेन बिल्डिंगकडं. मेन बिल्डिंग सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कॉलेजची. जाता जाता ही विंटेज कार दिसली, मग बघितली ही गाडी. मग सर मेन बिल्डिंगकडे गेलो. मेन बिल्डिंग बघा कशी दिसते. मग मेन बिल्डिंगपासून गेलो सरळ खाली कॉलेजकडं, कारण की आमचं कॉलेज जरा वेगळं आहे. कॅम्पसमध्ये गेलो. मग माझं कॉलेज डिपार्टमेंट ऑफ लॉमध्ये आहे. मग बघितलं. मग पुढं गेलो थोडं. ह्या बघा रॅपिडोची ॲड दाखवतात कॉलेजमध्ये, आता काय बोलायचं आहे ना. मग कॉलेज संपलं, थोडं खाली आलो, बघितलं तर पाऊस येत होता. मग निघालो. मग तिथनं पावसातच निघालो. म्हटलं जाऊ दे. ही दिदी तर बघा राईटचं इंडिकेटर, पण राईटला रोडच नाही, सरळच रोड. हा रोड आमच्या कॉलेजच्या ग्राउंडचा. कॉलेजचं ग्राउंड लय मोठं आहे, म्हणजे कॉलेज लय मोठं आहे म्हणावं. मग निघालो आम्ही सरळ. मग इथं बघा पाऊस तर येत होता, पण पुढे गेलो पाऊस थांबला. म्हणजे थांबला नाही, आम्हाला कळालंच नाही पाऊस कधी गेला. हा जो सगळ्यात डेंजर. चारीकडनं कोण विचार करत नाही काय नाही, सरळ गाड्या एकमेकाला ठोकून जातात. मग कॉलेजपासून एक 5 मिनटावर हा ब्रिज आहे. या ब्रिजला मागच्या महिन्यात इतकं पाणी होतं, पर रोडला पाणी येत होतं. हा तर 8 टन आहे, कधी गाडी स्लिप होऊ शकते या टर्नला. म्हणून एकदम आरामात आलो. मग पुढं गेल्यावर हा बाबा बघितले. बाबा डायरेक्ट जनरेटरच्या वरच बसून इथून क्लिअर दिसेल बघा. हा रोड सगळ्यात खास. इथं जिमला जायचीच गरज नाही, फक्त या रोडला 4-5 वेळेस राऊंड मारायचे, तुमची जिमच झाली म्हणून समजायचं गाडीवर. लगेच घरी जायचा विचार होता. मग होळकर ब्रिजवरनंच गाडी घातली. म्हणजे ब्रिजवरनं नाही घातली, तिथनं होळकर ब्रिज दिसतो. मग तिकडनं सहज BRTत गेलो. काय विचार नाही केला, मागची बस येते का नाही काय नाही, डायरेक्ट BRTतनंच गाडी घातली. मग पुढं आल्यावर डायरेक्ट रॉंग साईडनेच गाडी घातली. म्हटलं रॉंग साईडनेच गाडी घालतो आता, ऑप्शन नाही म्हणलं आपल्याकडं, कारण की पुढं ट्रॅफिक लागतं. मग बोगदा होता. मग कसा अंधारातनं डायरेक्ट प्रकाशाकडे गेल्याचा. डायरेक्ट प्रकाश किरण आम्हाला दिसलं डोळ्यांना तर त्रास होता तसा. मग गेलो. मग इकडं आल्यावर बघितलं तर पाऊसच नाही इकडं. मग काय समजायचं, कॉलेजकडं पाऊस होता. मग वापस घरच्यांचा कॉल आला. घरचे म्हणले फरसाण घेऊन ये. मग आता फरसाण घेतलं, पाकिट पण घेतलं चिप्सचं. म्हणलं आता ही गाडीचंच राहू दे, नाही तर घरची रत्तुडा होतात. घरी आल्यावर एकदम लाईट जेवण केलं. मग घरची गेली होती बाहेर. म्हणलं आता बिर्याणीचं बेत करावं. मग गेलो बिर्याणी आणायला. आयांना बोलवून घेतलं. मग आयांना म्हणलं चल आपण दोघं जाऊन येऊ. मग बसलो गाडीवर. गांधीजी 3 माकडं असतात, पण आम्ही 2 माकडं निघालो. मग गेलो पुढं, माकडासारखं बसून गेलो. मग पुढं गेल्यावर इथनंच बिर्याणीचा वास चालू झाला. बिर्याणीचा वास इतका येत होता, म्हणलं आता राहत नाही. बिर्याणीची ऑर्डर दिली. मग बिर्याणी घेतली. मग निघालो तिथनं. मग गडीला मावा जिलेबीचाच वास आला. गडी पळतच गेला मावा जिलेबी घ्यायला, आणि आला नाही घेऊन पळतच. मग किती रुपयाची आणली म्हणलं, तर गडी म्हणला 20 रुपयाची. अख्ख्या 2 दिल्यात त्यांनी. तू पण खा मी पण खातो. 20 रुपयाच्या 2 जिलेबी दिल्या. भाऊ इतका खुश झाला आहे, मलाही दिली त्यांनी, स्वतःही खाल्ली. मग निघालो तिथनं जिलेबी खाल्ली. जिलेबी आमच्या आयन भाऊला आवडते. मग समोरच्या दिदीला करायचं काय होतं ते आम्हाला काहीच कळाना. दिदी राईटला बी जायना आणि लेफ्टला बी जायना, सरळ जाते आणि मध्येच ब्रेक दाबते. आयन भाऊला घरापाशी सोडला. आयन भाऊ फुल खुश होता आज. मग मी घरी घेऊन बिर्याणी घेऊन आलो. जा